विट्यातील व खानापूर तालुक्यातील सकल मराठा बांधवांना युवा नेते वैभवदादा पाटील व युवा नेते सुहास भैया बाबर यांनी काय केले आवाहन। तर रविवारी दोन्ही युवा नेते होणार सकल मराठा बांधवांच्या बरोबर मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी। जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे रविवारी सकल मराठा बांधवांची जय्यत तयारी निघणार मोठी मोटारसायकल रॅली। प्रत्येक मराठा बांधवांच्या हाती भगवे झेंडे घेऊन मोटारसायकल रॅलीत सहभागी। या संदर्भात खानापूर तालुक्यातील व विटा शहरातील तमाम सकल मराठा बांधवांनी युवा नेते वैभवदादा पाटील व युवा नेते सुहास भैया बाबर यांनी काय केले आवाहन ते पहा आपल्या लोकप्रिय चॅनल N24 न्यूजवर। मी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं दिनांक 21 तारखेला सकाळी 10 वाजता क्रांतिसिंह नाना पाटील शैक्षणिक संकुल नेवरी रोड या ठिकाणाहून आपण सकल मराठा समाजाच्या वतीनं मोटरसायकल रॅली आपण आयोजित केलेली आहे। या मोटरसायकल रॅलीला आम्ही सगळे येत आहोत। तुम्ही पण सगळ्या लोकांनी मराठा समाजानं त्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवून सगळ्या मराठा समाजाचं जनजागृती व्हावी या उद्देशानं एकत्र यावं। येताना आपल्या मोटरसायकलला भगवा ध्वज लावावा आणि बरोबर 10 वाजता मराठा समाजाच्या वतीनं आयोजित केलेल्या रॅलीला उपस्थित राहावं ही आमच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला विनंती करण्यात येत आहे। एक मराठा लाख मराठा। नमस्कार। आजपर्यंत सकल मराठा समाजानं आपल्याला ठोस असं आरक्षण मिळावं याच्यासाठी सातत्यानं मोर्चे असतील, आंदोलनं असतील, विविध प्रकारे आपण हे आरक्षण आपल्याला मिळण्याच्या संदर्भात आजपर्यंत आपण लढलेलं आहे। आता मी म्हणे ह्या लढाईचा शेवटचा टप्पा आता आलेला आहे। आता आरक्षणाच्या साठी आता शेवटची लढाई लढण्याच्या निमित्तानं मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येतोय। येत्या 21 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता एक फार मोठी मोटरसायकल रॅली काढून या सकल मराठा समाजातील सर्वांनी एकत्रित येऊन या रॅलीच्या निमित्ताने आपली एकजूट पुन्हा दाखवायचं आपण ठरवलेलं आहे। त्या रॅलीसाठी मी स्वतः येणार आहे। मी असं आव्हान करतो आपल्या सर्व माता भगिनी, सर्व युवक असतील, सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, आपण सगळ्यांनी त्या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजाची ताकद या सरकारला दाखवून लवकर आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी झटणाऱ्या मनोज जरांगेंसारख्या योद्ध्याला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आलो पाहिजे। नेवरी रोडला क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठापासून या रॅलीची सुरुवात होणार आहे आणि बहुसंख्येत संख्येने आपण सगळेजण तिथे उपस्थित राहायचं। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।